देवळ्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला मागून आलेल्या सटाणा आगाराच्या पुणे सटाणा एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 751 जीवर गोदावरी हॉटेलजवळील गायत्री हायटेक नर्सरी समोर झाला. प्राथमिक माहितीनुसार तिघे युवक दुचाकी क्रमांक MH17 AY 2341 वरून देवळ्याच्या दिशेने जात होते. याच वेळी पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सटाणा आगाराच्या एसटी बस क्रमांक MH14 LX 7851 ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी बसच्या मागील चाकाजवळ अडकली आणि दुचाकीवरील तिघेही चाकाखाली दबले गेले. बसच्या चाकाखाली आल्याने तिघांचा मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. या अपघातात भरत भैया फकीरा पवार वय 22 वर्ष राहणार सोमपूर तालुका बागलाण, मनोहर मुन्ना प्रकाश वाघ वय 32 वर्ष राहणार बेज तालुका कळवण आणि अंबादास यशवंत कुंवर वय 29 वर्ष राहणार अजंग तालुका मालेगाव यांचा मृत्यू झाला. अपघातातील तिन्ही मृत तरुण हे देवळा तालुक्यातील भौर येथे वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे शेतमजुरीचे काम करीत होते. भरत पवार हे श्री संजय दौलत पवार यांच्याकडे, अंबादास कुंवर हे श्री प्रशांत देवरे यांच्याकडे, तर मनोहर वाघ हे श्री दिलीप शंकर पवार यांच्याकडे शेतमजुरीचे काम करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार तिघेही गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुचाकीच्या कामासाठी भौर येथून देवळा येथे आले होते. त्यानंतर मनोहर वाघ याची सासरवाडी असलेल्या रामेश्वर येथे ते गेले होते. तेथून कामानिमित्त भावडे येथे गेले. भावडे येथील काम आटपून तिघेही दुचाकीवरून पुन्हा देवळ्याच्या दिशेने परतत असताना गोदावरी हॉटेलजवळील गायत्री हायटेक नर्सरी समोर हा दुर्दैवी अपघात घडला. अचानक झालेल्या या भीषण अपघाताने भौरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहाय्याने देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवले. या अपघाताचा पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक वैभव पवारसह शरद पवार, भौर.